नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जुनी पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय। जलसंपदा विभागातील 2 अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा शासनाचा जो निर्णय आहे तो 11 ऑगस्ट 2026 शासन आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण जी.आर काय सांगतोय ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन योजनेबाबत हा महत्त्वाचा शासन निर्णय काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा जी.आर आहे, पाहू शकता। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग दिनांक 11 ऑगस्ट 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 22/12/2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972 2021 हे लागू करण्याचा एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकाचे कल्याण विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील या कार्यालयीन ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे। दुसरा मुद्दा काय सांगतोय बघा, केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये देण्यात या ठिकाणी येत आहे। या निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली श्रीमती गुंजन महेश जाधव व या ठिकाणी व श्री रवी भारत पवार या अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत। सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना क्रमांक 374 1 व 2004-3 दिनांक 15 सप्टेंबर 2004 अन्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पाहू शकता। सेवा परीक्षा 2004 मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे। सदर परीक्षा शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2005 व रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2005 रोजी घेण्यात आली होती। महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 च्या मागणी पत्रानुसार सन 2004 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या या शिफारसीनुसार वर सूचना या ठिकाणी वर नमूद केलेल्या श्रीमती गुंजन महेश जाधव यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावर शासन निर्णय दिनांक 31/8/2007 अन्वये व श्री रवी भारत पवार यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर शासन निर्णय दिनांक 7/9/2007 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे। संदर्भाधीन क्रमांक 1 येथील वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 च्या या शासन निर्णयामधील तरतुदीस अनुसरून खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली आहे। पहिला आहे शासन आदेश दिनांक 17/4/2026 अन्वये श्रीमती गुंजन महेश जाधव कार्यकारी अभियंता स्थापत्य यांची जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदांवर
पदांवरील दिनांक 10/9/2007 ते दिनांक 9/12/2013 या कालावधीतील सलग सेवा त्यांच्या दिनांक 10/12/2013 पासूनच्या या विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदांवरील सेवेस फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। दुसरा आहे शासन आदेश दिनांक 16/2/2026 अन्वये श्री रवी भारत पवार कार्यकारी अभियंता स्थापत्य यांची जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदांवरील दिनांक 17/9/2007 ते दिनांक 31/8/2010 या कालावधीतील सेवा जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदास व जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावरील दिनांक 1/9/2010 ते दिनांक 7/7/2016 या कालावधीतील सेवा त्यांच्या दिनांक 8/7/2016 पासूनच्या या विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदांवरील सेवेस फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून ही देण्यास मान्यता देण्यात आली आहे। पाचवा मुद्दा काय सांगतोय बघा, सबब सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व इतर अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबत खालीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहे। बघा शासन आदेश पाहू शकता। जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यकारी अभियंता स्थापत्य सहवर्गातील श्रीमती गुंजन महेश जाधव व श्री रवी भारत पवार या अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दिनांक 2/2/2024 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा व निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे पाहू शकता। अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम, मूळ संवर्ग, सध्याच्या पदस्थापनेचे कार्यालय आणि अर्ज जो प्राप्त दिनांक आहे तो 20/3/2024 आणि 8/5/2024 आहे। पहिले श्रीमती गुंजन महेश जाधव, त्यानंतर श्री रवी भारत पवार सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सहाय्यक अभियंता श्रेणी 2 पाहू शकता त्यांची नावं। त्यानंतर वरील अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे। तिसरा मुद्दा काय सांगतोय बघा, वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 नुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी म्हणजे GPF खाते तात्काळ उघडण्यात यावे। तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे NPS मधील खाते बंद करून त्यातील अधिकाऱ्यांच्या हिश्श्यांची रक्कम देय अनुदेय व्याजासह संबंधित अधिकाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी। तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे NPS खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम देय अनुदेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी। याकरता संदर्भीय क्रमांक 3 येथील नमूद दिनांक 2/5/2024 रोजीच्या या शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी। सदर कार्यवाहीकरिता संबंधित अधिकाऱ्यांच्या संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी लेखा विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता। हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुहास जाधववर अवर सचिव महाराष्ट्र शासन। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी जुनी पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे म्हणजे जलसंपदा विभागातील 2 अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा हा जो शासनाचा निर्णय GR आहे तो शासन आदेश निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।